साथियो नमस्कार। तर विषय असा झाला की गुरु माऊली नावाचे एक व्यक्ती आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत आणि स्वामी समर्थ प्रणित दिंडोरी या मठाचे ते प्रमुख आहेत असं समजतं। तर त्यांचा एक व्हिडिओ यूट्यूबवर मला बघण्यात आला। त्याच्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ मी बघितले। तर जो व्हिडिओ मी बघितला त्याच्यात ते काय म्हणतायत हे आता तुम्हीच बघा। बरेच सेवेकरी जे रोज 3 अध्याय 11 माळा जप करतात, एक परीक्षण विभाग आमच्या दशपुते गुरुजींनी काढलेला आहे की तो खरोखर जर सेवा करत असेल तर त्याला उभं केलं जातं, त्याच्या हातात तुळशीची माळ धरली जाते आणि त्यानं उभं राहून स्वामींचा जप एक 2-3 मिनिट त्या माळीवर करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। माळ आंदोलन करते बघा। जे सेवेकरी सेवाच करत नाही ती माळ हलत नाही। सेवेकरी ओळखण्याचं तंत्र आहे। तर आपण बघितलं असेल का हे जे गुरु माऊली आहेत ते म्हणत आहेत की स्वामींचा भक्त किंवा खरा जपकरी कसा ओळखावा, तर मग ती हातामध्ये माळ घेतात अशी, आणि मग माळ ज्याची आपोआप हलेल तो खरा स्वामींचा जपकरी। तर वास्तविक पाहता मित्रांनो, आता तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल किंवा या गुरुमाऊलींचे भक्त असाल तर एक स्वतःच्या विवेकाला स्मरून स्वतःलाच विचारा की कोणतीही वस्तू अशी आपोआप हातात हलेल का? कारण आपण शाळेत असताना शिकलेलो आहे। न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जवळपास जो कोणी म्हणजे 9वी-10वी पर्यंत शिकलेला आहे ते सगळ्यांनीच शिकलेला आहे का एखाद्या वस्तूवर जोपर्यंत बाहेरून बल लावलं जात नाही किंवा फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत ती वस्तू गतिमान होत नाही, किंवा गतिमान असेल तर तिची गती बदलत नाही। हा एक बेसिक विज्ञानाचा नियम आहे। परंतु स्वामी समर्थांचे, गुरु माऊलींचे जे कोणी भक्त असतील ते हा बेसिक नियम विसरलेत आणि हे अशा अशास्त्रीय दाव्यांवर ते विश्वास ठेवतात। याचाच मला एक खेद वाटतो की एवढी सुशिक्षित लोक असतात, अगदी डॉक्टर इंजिनियर पासून मोठमोठे सिने अभिनेते अभिनेत्र्या ह्या स्वामी समर्थ किंवा ह्या गुरु माऊलींचे भक्त आहेत असं समजतं, आणि तरीही एवढे श्रीमंत शिकले सवरलेले आयुष्यात सक्सेसफुल झालेले लोक सुद्धा अशा एक फसव्या दाव्यांवर विश्वास ठेवतात। ह्याचे मला फार दुःख वाटतं मित्रांनो, आणि त्याच्यासाठीच आपण हे सुरू केलेलं आहे का लोकांचे प्रबोधन व्हावे। इथे कोणावर टीका करण्याचा किंवा तुम्ही भक्ती करू नका असं म्हणण्याचा माझा उद्देश नाहीये, परंतु आपण जी भक्ती करतो ती निस्वार्थ असावी। त्याच्यामागे खरा भक्त कोण, खोटा भक्त कोण वगैरे असा काय प्रकार नसतो। जो भक्ती करतो तो भक्त असतो। संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। भक्ती करण्यासाठी काय जप माळ जपायची किंवा मंदिरात जायची गरज नाही। तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये पण तुम्ही भक्ती करू शकता। तर या व्हिडिओत पण तुम्ही बघू शकता का हे गुरु माऊली जे आहेत ते स्वतः अशी माळ त्यांनी हातात घेतली आहे आणि ते स्वामी समर्थांचं नाव घेतात, तरी पण ती माळ हलत नाही, ती त्यांना हाताने हलवावी लागते। व्हिडिओमध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता। मग हे गुरु माऊली पण स्वामी समर्थांचे खरे जपकरी किंवा खरे भक्त नाही आहेत का? त्यांना पण ती माळ हलवावी लागते, आपोआप हलत नाही। म्हणजे एवढा समोरासमोर धादांत खोटेपणा चालू असताना लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि मग त्या व्यक्तीची पूजा करतात किंवा एक म्हणजे त्यांना समाजात आदराचं स्थान आहे हे कसं हेच मला कळू शकत नाही। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की अशा कोणत्याही फसव्या दाव्यांना बळी पडू नका। जी तुम्हाला भक्ती करायची ती तुम्ही करा, निस्वार्थ मनाने करा, परंतु त्यासाठी अशी कोणतीही परीक्षा देण्याची तुम्हाला गरज नाही, एवढंच मी सांगू इच्छितो। धन्यवाद।